अशा या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते श्री राजीव गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, हा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले, हे महाराष्ट्राच्या तरुण पिढीचे नेते विश्वजित कदम, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आजचा दिवस या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती आज कडेगावांनी या परिस्थितीमध्ये आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर पतंगरावजी कदम यांचं अखंड स्मरण व्हावं यासाठी पुतळ्याचे अनावरण आणि अन्य कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले होते. हा एकेकाळचा जुना सातारा सांगली असा हा जिल्हा. सातारा आणि सांगली या जिल्ह्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवला. आपण यशवंतराव चव्हाणांची आठवण करतो. चव्हाण साहेबांचा जन्म याच प्रांगणामध्ये झाला. स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे वसंतदादा पाटील त्यांचंही स्मरण आपल्याला या जिल्ह्याचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा उल्लेख करायचा म्हटल्यावर या ठिकाणी करावा लागतो. क्रांतिसिंह नाना पाटील की ब्रिटिशांना सरोखर फळव करून दाखवण्याच्या संबंधीचं शौर्य ज्यांनी दाखवलं त्यांचंही स्मरण आपल्याला करावं लागेल. आणि त्यांचे सहकारी जी बापूलाल, वि.स. फागे आणि नंतरच्या काळामध्ये राजाराम बापू पाटील अशा अनेकांची नावं या ठिकाणी घ्यावी लागतील की ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. हे सगळे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीचे होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीच्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये यायचं असेल तर आवश्यकता आहे शिक्षणाचा विस्तार. कर्मवीर भाऊराव पाटील आणि अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी सामान्य कुटुंबाच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या संबंधी आपलं आयुष्य घालवलं. अण्णांच्या विचाराचं भूमिका स्वीकारून अनेक लोक पुढे आले आणि त्या पुढे येणाऱ्यामध्ये
वसंतराव कदमांचा उल्लेख करावा लागेल. रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरच्या शाखेमध्ये अतिशय कमी वेतनावर काम करण्याच्यासाठी वसंतराव पुण्याला आले. कर्मवीरांचा विचार प्रस्तुत करण्याच्या कामाला सर्वस्वाची भूमिका घेतली आणि तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यानं कर्मवीरांचा आदर्श ठेवून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण नव्या पिढीला मिळेल कसं याची खबरदारी वसंतरावनी घेतली. वसंतराव आम्हा सगळ्यांच्या बरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये एक विश्वासानं काम करणारे आमचे सहकारी होते. कधीही त्यांनी कर्मवीरांचा विचार सोडला नाही. रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी ही त्यांनी अखंड जपली आणि मला आनंद आहे आज त्यांच्या गैरहजेरीमध्ये तीच परंपरा विश्वजित कदम उत्तम रीतीने चालवत आहेत. त्याचं स्वागत आम्हा सगळ्यांना आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये वसंतरावचं काम मोठं होतं हे सांगायची आवश्यकता नाही, पण मला एका गोष्टीचं स्मरण होते की हा सगळा एका काळचा दुष्काळी भाग, त्या दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्याच्या संसाराला फुलवायचं असेल तर पाण्याची आवश्यकता होती आणि ती पाण्याची आवश्यकता खऱ्या अर्थानं भागवायचं काम, मग ते ताकाडीचं धरण असेल, टेंबूचं प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प या भागामध्ये लोकांच्या संसाराला प्रपंचाला मदत करण्याच्यासाठी वसंतरावनी उभे केले आणि दुष्काळ कायमचा हटवण्याच्यासाठी आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास हा त्या ठिकाणी त्यांनी उभा केला. आणि त्यामुळं असं समाजाच्यासाठी प्रचंड काम करणाऱ्या या कर्तृत्वान या भागाच्या सुपुत्राचं अखंड स्मरण आज करण्याच्या दृष्टीनं देशाचे दोन्ही विरोधी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचे गांधी नेहरूंचा विचार स्वीकारणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी आहेत. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आपण या कार्यक्रमाला हजर राहिलो, पण वसंतरावचा आदर्श, वसंतरावची विकासाची दृष्टी, वसंतरावचं शिक्षणाच्या क्षेत्राचं योगदान हे करण्याच्यासाठी आज विश्वजित प्रयत्नाची फराकाशा करतोय. तुमची माझी सगळ्यांची शक्ती, साथ आणि प्रोत्साहन विश्वजितच्या फाशीची राहील हीच खात्री या ठिकाणी जाहीरपणाने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.